नमस्कार मंडळी. दोस्तांनो, सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल अनेक गोष्टी पूर्ण झाल्या आणि काही अपूर्ण राहिल्या. पण गंमत सांगू, अपूर्ण मध्येही गोडी असते. आता फक्त पुढे बघायचं आणि नव्या वर्षातलं नवं उद्दिष्ट ठरवायचं. आहात का मग रेडी? थोडा थोडा करून अभ्यासाचा भरपूर आनंद लुटूया, काय म्हणता? आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. स्मितींजी, 2020 बघता बघता संपून गेलं आणि खूप काही शिकवून गेलं. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? हो, खर तर रेश्मा, ह्या वर्षाने आपल्याला खूप काही खरंच शिकवलेलं आहे. एकंदरीत समाज म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, व्यक्ती म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, शिवाय शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो, पालक म्हणून आपण काय करू शकतो, अशा अनेक पैलूंबद्दल हे वर्ष आपल्याला फार महत्वाचं आहे. नात्यांची किंमत कळली आपल्याला या वर्षी. खरंय खरंय, अगदी बरोबर. त्याचसोबत श्वासाची किंमत सुद्धा कळली. ऍब्सोल्युटली. स्वच्छतेचं महत्व कळलं, समाजाचं थोडंसं भान आलं आपल्याला. मला वाटतंय की आपण खूप काही शिकून पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये आपण ह्या सगळ्या शिकलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवू अशी अपेक्षा आहे. बरोबर. 2020 हे वर्ष संपलं, खूप काही शिकवून चाललंय. याचबद्दल आपल्याला अनेक जणांनी त्यांच्या भावना पाठवल्या आहेत. अच्छा. तर आत्ता आधी आपण आजची शाळा सुरू करण्याच्या आधी आपण आज त्या भावना पहिल्या ऐकूया. वा, नक्कीच. नमस्कार, मी प्रिया सोमनाथ जाधव कवठे या गावातून एक पालक म्हणून बोलत आहे. 2020 या वर्षाविषयी काय सांगायचं झालं तर हे 2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप कठीण अशा प्रकारचं गेलेलं आहे. यामध्ये मला एक पालक म्हणून खूपच अवघड गेले. का तर एकतर मुलांची शाळा चालू नव्हती, मुलांना शिक्षण कसे भेटेल याची खूप मला चिंता होती. ज्या गोष्टींपासून आम्ही मुलांना दूर ठेवत होतो तो म्हणजे मोबाईल. त्या मोबाईलद्वारेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यायला लागले. तसंच माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक पालकासाठी, शिक्षकासाठी, डॉक्टरांसाठी, आपले पोलीस कर्मचारी या सगळ्यांसाठी हे वर्ष खूपच कठीण परिस्थितीमधून गेलेले आहे. या परिस्थितीत खूप काही वाईट गोष्टी घडल्या आहेत. याच्यातून खूप काही शिकायला मिळले आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनिता यशवंत साळवे, जिल्हा परिषद शाळा निघू, केंद्र दहिसर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. कोविड-19च्या परिस्थितीमुळे अचानक लॉकडाऊन जाहीर झालं आणि शाळा बंद पडल्या. मुलांशी प्रत्यक्ष आमचा संपर्क तुटला. मुलांना कसं शिकवावं, कोणत्या पद्धतीने पुढं जावं या संभ्रम अवस्थेत सारेच शिक्षक होते. परंतु ऑनलाईन पद्धतीने रोजच्या रोज शिक्षण घेणं ही पद्धती आमच्यासाठी थोडीशी नवीनच होती. परंतु शाळाबाहेरील शाळा या उपक्रमामुळे आम्हाला अनेक छोट्या छोट्या कृतींच्या सहकार्यामुळे आम्ही हा ओघ सतत चालूच ठेवू शकलो. म्हणजे ती अगदी अट्टूगट्टूची छोटीशी कविता असू दे किंवा छोट्या छोट्या खड्यांचा वापर करून जमिनीवर गोल, त्रिकोण, चौकोन आकार काढायचे असू देत, टोमॅटोचा रंग कोणता, मिरचीचा रंग कोणता, अगदी बिस्किटाच्या पुड्यातील बिस्किट मोजण्यापर्यंत या अनेक छोट्या छोट्या कृतींमधून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाचे रोजच्या जीवनाशी असणारे उपयोजित ज्ञानापर्यंत नेण्याचा मार्ग आम्हाला शाळाबाहेरील शाळा या उपक्रमामुळे मिळाला. त्यामुळे आपणा सर्वांचे धन्यवाद. स्मितींजी, अनिताताईंनी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींमधून शाळेबाहेरची शाळा शिकण्याची प्रेरणा देत आहे आणि खरं आहे, त्यांनी अगदी अचूक हेरलेली आहे ही गोष्ट. मग आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना आज असा काय अभ्यास दिला होता वेगळा? अगदी तसाच अभ्यास नेहमी देतो त्याचप्रमाणे, पण अतिशय सोपा,
पालकांना असं सांगितलं होतं की एका पेपरचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करा अच्छा. आणि ते मुलांना जोडायला सांगा. हम्म. म्हणजे खरं तर बऱ्याचशा भागांमध्ये अशा प्रकारचे पझल्स एकत्र करण्यासाठी तुकडे एकत्र करून ते कोडं सोडवण्याचं काम मुलांच्या बुद्धीला चालना देतं. हा, तर आता ते पझल जर आपल्याला मिळालं नाही तर त्याची वाट पाहण्याची गरज नाही. ते बरोबर. आपण अशा सहज कागदापासून सुद्धा तयार करू शकतो. हम्म. आणि म्हणून हा अभ्यास बालवर्गातल्या मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. त्यांच्याच पैकी आपण आता बोलणार आहोत आस्था जुमनाके Okay. या इयत्ता दुसरीतल्या मुलीशी. ती राहणारी आहे गाव वाकडी, हम्म. केंद्र येवली, तालुका गडचिरोली आणि जिल्हा सुद्धा गडचिरोली. ओके. तर ऐकूया तिचं काय म्हणणं आहे आणि तिच्यासोबत आपण बोलणार आहोत तिचे बाबा धीरजजी यांच्याशी सुद्धा. ओके, ठीक आहे, बोलूयात. धीरजजी नमस्कार. साईबाईच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. हा, नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? छान. आणि कसं चाललाय आस्थाचा अभ्यास? आताचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. ओके. धीरजजी आपण काय करता? मी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये नोकरीला आहे. ओ अच्छा, व्हेरी नाईस. हा, छान. धीरजजी, आस्थाला घरी अभ्यासामध्ये कोण कोण शिकवतं आणि कोण कोण मदत करतं? मी मदत करतो, तिची मम्मी पण मदत करते वा. आणि तिचा मोठा दादा आहे, तो बर. पण मदत करतो तिला. वा, छान. आणि आस्था अभ्यास करायला तिला आवडतो की काय, कसं वाटतं तिला? हा, तिला आवडते वाचन करायला आणि लिहायला. वा, खूप छान. अच्छा. आणि जे आम्ही हे जे अभ्यास पाठवतोय, कारण आता शाळा बरेच महिने बंद आहेत, पण अशा प्रकारे आपण शिक्षकांच्या मार्फत आणि सगळे जण प्रयत्न करतोय की मुलांचं शिक्षण सुरू राहण्यासाठी तुमची मदत घ्यावी, पालकांची मदत घ्यावी. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, छान आहे उपक्रम हा. बर. हा, लॉकडाऊन मध्ये सर्व शाळा बंद पडलेल्या आहेत, मुलांची लिंक तुटलेली आहे अभ्यासापासून. बरोबर. तरी त्यांना अभ्यासासाठी कंटिन्यू ठेवण्यासाठी चांगला आहे उपक्रम आहे. वा, छान. मग आस्थाशी आम्ही बोलू का? हा, आस्था सोबत तुम्ही बोलू शकता. हॅलो आस्था, कशी आहे छान आहे. आणि काय करत होतीस? काय नाही. बर, छान. अच्छा, आम्हाला सांग, काल तुझ्या बरोबर अभ्यासासाठी आम्ही जे काल अभ्यास पाठवला होता, एका पेपरचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करायचे आणि मग ते जोडायचे, तर तू ते केलंस का? हो. कोणी दिलं होतं बरं तुला असं कागदाचे तुकडे करून जोडण्यासाठीचं काम? दादा. दादानी दिले. दादा, व्हेरी गुड. मग किती तुकडे केले होते बरं कागदाचे? 8. हा, आणि ते तू जोडलेस का? हो. व्हेरी गुड. काय वाटलं तुला तो खेळ खेळताना? छान वाटलं. 8 तुकडे जोडून काय चित्र तयार झालं? त्या कागदावर काही चित्र होतं का आस्था? हो. मग ते सगळे 8 तुकडे जोडल्यावर तुला काय चित्र दिसलं? घराचं चित्र. हा, व्हेरी गुड. खूप छान, मस्त. आस्था, तुला गाणं गायला आवडतं का? हो. मग आमच्यासाठी एक गाणं म्हणशील? कविता. हा, म्हण ना, कविता म्हण. अगं बाई, ढगं बाई, अगं बाई, ढगं बाई, लागली कर ढगाला उन्हाची केवढी गस, थोडी ना थोडकी लागली पण डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगं बाई, ढगं बाई, अगं बाई, ढगं बाई, लागली कर ढगाला उन्हाची केवढी गस, थोडी ना थोडकी लागली पण डोंगराला डोळ्याची पाण्याची हार. बराबरा बराबरा सो सो सुम, डोल डोल डगाची धुम धुम धुम, विजबाई अशी काय डोळ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर छम छम छडी. वा. किती छान. छान. आस्था, अजून कुठली दुसरी कविता येते का तुला? बर. आई मला छोटूशी बाहुली दे ना, बाहुली देईन तिला मी साठी, तिचे संग नाचीन छुम छुम छुम. वा, खूप छान. आई मला छोटस पुस्तक दे ना, पुस्तक घेईन वाचत राहीन, मोठी मी होईन, मोठी मी होईन, छान छान छान. असं पण बोलूया का? बरं आस्था, आपल्या 2020 आता हे वर्ष संपलं, तर आपण त्याला गुड बाय करण्यासाठी काय बोलूया? कार्यक्रम साजरा करू 1 जानेवारी. हा, बरोबर बरोबर. येणाऱ्या वर्षाचं आपण स्वागत करूया ना. हो.
आणि ह्या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलंय. आपल्या शाळा बंद होत्या तरी पण आपण अभ्यास कसा करायचा हे शिकलो की नाही या वर्षी? तुला शाळेची आठवण येते का? मग नवीन वर्षामध्ये आपण अशी प्रार्थना करूया की नवीन वर्षामध्ये आपल्या शाळा सुरू होतील. ओके, चालेल. छान वाटलं तुझ्याशी बोलून. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय. नमस्कार मित्रांनो, मी श्री उपेंद्र पांडुरंग ठाकूर, मुख्याध्यापक, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले, तालुका उरण. मित्रांनो, आपण 2020 या वर्षी काय शिकलो? काही विद्यार्थी पालक म्हणतील की शाळा बंद होत्या, तर मी असे म्हणेन, मुलांची औपचारिक 4 भिंतीतील शाळा बंद होती, पण शिक्षण बंद नव्हते. अध्ययन अध्यापन बंद नव्हते. शिक्षणाचे अनौपचारिक प्रवाह सुरू होते आणि ज्ञानाची गंगा खरोखरीच विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने शिक्षकांनी नेलेली आहे. कोरोना-19 लॉकडाऊनमुळे समाज व्यवस्थेत मोठे बदल आपणाला पाहावयास मिळत आहेत. याला शाळा अपवाद कशी राहील? डिजिटल शाळा, ऑनलाईन शाळा ह्या त्यापैकीच एक बदल आहे. शाळा म्हटले की गणवेश घालून दप्तराचे ओझे घेऊन रस्त्याने चालत असलेली मुले पाहावयास मिळत, पण आता तीच मुले लॅपटॉप, आयपॉड, अँड्रॉइड फोन घेऊन व्हॉट्सअप, झूम मीटिंग, गुगल मीट अशा विविध ॲपद्वारे अभ्यास करताना दिसत आहेत. शिक्षणाचा ऑनलाईन ऑफलाईन सोयी शिक्षकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. नमस्कार, मी यशवंत तुकाराम सुरोशे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, तालुका मुरबाड. आपण 2020 या वर्षात काय शिकलो या प्रश्नाच्या चिंतनातून आत्मपरीक्षण करता आलं. माणूस म्हणून जगताना येणाऱ्या अनुभवांची शिदोरी 2020 या वर्षाने पदरात टाकली आहे. मानवी जीवनाचे विविध पैलू पाहावयास मिळाले. एक शिक्षक म्हणून औपचारिक शिक्षणाच्या पारंपरिक पद्धती आणि साधने यांच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकलो. पाठ्यांशांचं संक्षिप्तीकरण करायला शिकलो. अधिक उपयोगी काय, अधिक महत्त्वाचे काय हे शोधायला शिकलो. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या नव्या पद्धती आणि पैलू शिकू शकलो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साक्षी पाटील. मी पेन तालुक्या कालेश्री या गावातून बोलत आहे. 2020 हे वर्ष आमच्यासाठी एक वेगळा अनुभव घेऊन आला. शाळा बंद असल्या तरी देखील आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून शिकायला मिळालं. प्रथम शिक्षण संस्थेमार्फत कल्पेश पाटील सर यांनी गमतीशीर पद्धतीने आम्हाला शिकवले. त्यात व्हॉट्सअप, रेडिओ कार्यक्रम, झूम कॉल, कॉन कॉल आणि कोरोना, थोडी मस्ती, थोडा अभ्यास इत्यादी गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे आम्हाला शाळा बंद असताना देखील शिक्षण मिळाले व आमच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद. रेश्मा, मगाशी तू काहीतरी अपूर्णातल्या गोडीबद्दल म्हणत होतीस. काय होती ते? हा, मी असं म्हटलं होतं की काही गोष्टी पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात, पण त्या अपूर्णतेमध्येही गोडी असते. पण हे आयुष्य जगताना छान वाटतं, पण जेव्हा हाच अपूर्णांक स्मृतींची गणितात येतो तेव्हा मात्र तारांबळ उडते. चालेल, मग तुझी ही तारांबळ आपण थोडीशी कमी करूया आणि अपूर्णांकाबद्दल तुझा हा संभ्रम दूर करूया. आपण 3री ते 5वीच्या मुलांना अपूर्णांकाचाच अभ्यास पाठवला होता. कोणत्या व्यवहारात अपूर्णांकांची किंमत सारखी असते, उदाहरण देऊन सांगा, असा अभ्यास आपण त्यांना पाठवला होता. तर तुझ्या आणि मुलांच्या मनातल्या अपूर्णांकाबद्दलचा संभ्रम आता दूर होईल. चला ऐकूया अपूर्णांकाची माहिती. ओके, ऐकूया. अपूर्णांक व सममूल्य अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या पूर्ण नाही त्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 2
4/5 या संख्येमध्ये 2 ही पूर्ण संख्या आहे. 4/5 ही अपूर्ण संख्या आहे. अपूर्णांकामध्ये अंश व छेद असतात. रेषेच्या वर जो अंक आपण लिहितो त्याला अंश म्हणतात. रेषेच्या खाली लिहिलेल्या अंकाला छेद म्हणतात. मग याचं वाचन कसं करावं बरं? तर 3/5 याचे वाचन 3/5 किंवा 3/5 असं करतात. या अपूर्णांकाचे 2 भाग पडतात. व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. 3/5 हे व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण आहे. तर 3.5 हे दशांश अपूर्णांकांचे उदाहरण आहे. आणखी काही उदाहरणांचा अभ्यास करून अपूर्णांक ही संकल्पना आपण समजून घेऊ. आकृती. रंगवलेला भाग व एकूण भाग 3/8. अपूर्णांक लेखन. याचे लेखन 3/8 असे करावे. आकृती. रंगवलेला भाग व एकूण भाग 5/8. अपूर्णांक लेखन 5/8 असे करावे. सममूल्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे मूल्य म्हणजेच किंमत समान असते अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ, समजा ही एक पूर्ण भाकरी 2 व्यक्तींना समान वाटायची असेल तर प्रत्येकाला किती भाकरी मिळेल? प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल. प्रत्येकाच्या वाट्याला अर्धा भाग भाकरीचा आला. त्याचे लेखन आपण कसे करणार? तर 1/2. पुढील उदाहरण. समजा अभय व निर्भय हे दोघे मित्र आहेत. त्या दोघांमध्ये एक भाकरी समान वाटायची आहे. अभयला भाकरी देताना भाकरीचे 2 भाग केले व त्याला अर्धा भाग दिला. म्हणजे पूर्णांकाच्या भाषेत अभयला 1/2 भाग मिळाला. निर्भयला भाकरी देताना भाकरीचे एकूण 4 भाग केले. त्यापैकी 2 भाग त्याला दिले. म्हणजेच अपूर्णांकाच्या भाषेत निर्भयला 2/4 भाग मिळाला. आता 1/2, 2/4 या अपूर्णांकाची जर तुलना केली तर 1/2 किंवा 2/4 बरोबर 1/2च असतात. दोघांची किंमत सारखीच आहे. म्हणून 1/2, 2/4 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. एका केकचे 4 समान भाग केले. त्यापैकी 2 भाग तुमच्या मित्राला दिले. म्हणजेच किती अपूर्णांक होईल? 2/4. दुसऱ्या केकचे आपण एकूण 8 भाग केले व त्यातले 4 भाग घेतले. म्हणजेच अपूर्णांकात कसे लेखन करणार? 4/8. मग मला सांगा 2/4 व 4/8 हे सममूल्य अपूर्णांक आहेत का? तर हो, हे सममूल्य अपूर्णांक आहेत. कसे ते पहा. 2/4 किंवा 4/8 बरोबर 2/4 असतं. कारण जर 4/8 ला भाग दिला तर आपल्याला 2/4 हा अपूर्णांकच मिळतो. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा. 1/2, 2/4, 3/6, 4/8. वर दिलेले सर्व अपूर्णांक सारख्याच किमतीचे आहेत. म्हणूनच अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. यावरून असे समजते की कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले अथवा भागले असता मूळ पूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक मिळतो. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगता मनासारखा कुठली हुरहुर कसले काहुर जरा विसावू या वळणावर
गाणं अप्रतिम आहे आणि खरंच क्षणभर थांबून कुठेतरी थोडासा विचार करायला हवा, पण मागे वळून न बघता पुढेच पाहायला हवं, कारण बदल हा होतच राहणार, तो निसर्गाचा नियमच आहे आणि या बदलामध्ये सामावून जाण्यामध्ये खरा अर्थ आहे. हो, अगदी बरोबर बोलते आहेस. बदल, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे मराठीत आणि इंग्रजीमध्ये असं म्हणतात की ही वेळ निघून जाणार आहे. खरं म्हणजे हे वाक्य जितकं सुखात योग्य आहे तितकंच ते दुःखात सुद्धा योग्य आहे. आपल्याकडे पण तर म्हटलं जातं हेही दिवस जातील. बरोबर बरोबर. आणि म्हणून ह्या बदलाला आपण स्वीकारलं पाहिजे. खरंय. आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जो काल अभ्यास पाठवला होता रेश्मा, त्यात सुद्धा त्यांना बदलाबद्दलच निरीक्षण करायला सांगितलं होतं. हो, अच्छा. वस्तूंमध्ये घडून येणारे नैसर्गिक आणि मानव निर्मित बदल याचं निरीक्षण करायला आपण त्यांना सांगितलं होतं. त्याच संदर्भात आपण आता बोलणार आहोत समीक्षा ढाकुलकर या इयत्ता 7वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव आलेगाव, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा किशोरजी यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की तिने कोणत्या बदलाबद्दल निरीक्षण जास्त व्यवस्थित केलंय. ओके. हाय समीक्षा, हाव आर यू? आय एम फाईन. ओके, तुला कळलं का आम्ही कुठून बोलतोय? कुठून? आकाशवाणी केंद्रावरून. हा, पण कार्यक्रमाचं नाव सांग. शाळा बाहेरची शाळा. व्हेरी गुड. कसा चाललाय तुझा अभ्यास समीक्षा? मस्त. मजा येते तुला? म्हणजे शाळा तर बंद आहेत पण अभ्यास करायला मजा येते का? हो. ओके. समीक्षा, तुझ्या शाळेचं नाव सांगशील का आम्हाला? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आलेगाव. हो, वा. तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ, नाही का? हा. व्हेरी गुड. समीक्षा, आम्हाला सांग की तुला घरी कोण कोण अभ्यासात मदत करतं? आई, बाबा, ताई सगळेच करतात. अरे वा, खूप छान. तू आता 7वीला गेलीयस? हो. छान. मग आणखीन मला तुला विचारायचं आहे की आता 2020 हे वर्ष संपलं आणि येणारं आता वर्ष 2021 असणार आहे, तर तुझ्या काय अपेक्षा आहेत की 2020 मधनं आपण जे शिकलो त्यातनं आपण 2021 मध्ये काय करावं, काय व्हावेत बदल, याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं की शाळा सुरू व्हाव्यात. हो, बरोबर. 2020 ने आपल्याला शाळा दाखवलीच नाही का? बरोबर, छान. आणि जो अभ्यास आम्ही तुला पाठवतो ते अभ्यास तुला कसे वाटतात? छान वाटतात. तू करतेस का? हो. म्हणजे आवडतात का तुला ते सगळे अभ्यास? हो. व्हेरी गुड. मग आम्हाला सांग, काल आम्ही जो पाठवला होता अभ्यास त्यात असं म्हटलं होतं की वस्तूमध्ये घडून येणारे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित बदल याची काही उदाहरणं सांगशील का आम्हाला तू? नैसर्गिक बदल जसे झाडावरून फळ खाली पडणे, हो, फळ पिकणे, बरोबर, नाचणे, पाऊस पडणे, भूकंप येणे, लोखंड गंजणे. मानवनिर्मित बदल जसं विजेचा दिवा लावणे, मातीची भांडी बनवणे, लाकडापासून टेबल बनवणे, प्लास्टिक पासून खुर्ची बनवणे, बरोबर, पाणी गरम करणे. करेक्ट. छान उदाहरणं गोळा केली आहेस. कोणी मदत केली तुला ही सगळी उदाहरणं गोळा करायला? मी स्वतःच केले. व्हेरी गुड. मग तू पुस्तकं वाचलीस, कसं शोधलंस हे सगळं? पुस्तक वाचले आणि विचार केला असशील ना? हो. आणि आसपासचं निरीक्षण करून सुद्धा तुला प्रश्नांची उत्तरं सापडली असतील. हो. व्हेरी गुड. समीक्षा, तुला मोठं होऊन काय बनायची इच्छा आहे? मला शिक्षिका बनायची. अरे वा, खूप छान. आणि आवडता विषय कोणता आहे तुझा? तुला मुलांना कुठला विषय शिकवायला आवडेल? मला मुलांना सायन्स विषय शिकवायला आवडेल. अरे वा, खूपच छान. विज्ञान विषय तुला का आवडतो समीक्षा? त्यातून नवीन नवीन शिकायला मिळते. बरोबर, करेक्ट. समीक्षा, आता वर्ष सरतंय, तुझ्या मित्रमैत्रिणींना तू आता बऱ्याच महिन्यात भेटलेली नाहीयेस, तर तुला काही मेसेज द्यायला आवडेल त्यांना आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून? हो. काय सांगणार आहेस तू त्यांना? त्यांना सांगायला आवडेल की छान अभ्यास करा. हो. आणि 2021 ह्या वर्षाचं स्वागत कसं करणार तू? काहीतरी नवीन संकल्प घेऊन. बरं, वाचनाचा संकल्प घेतलास तर आम्हाला फार आवडेल. मग आम्हाला काही वाचून दाखवशील का तू आता? हॅलो. हा, तुला वाचून दाखवायला आवडेल का काही आम्हाला? हो. बर, वाच. पेन्सिलला चोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते.
म्हणून त्यांना उपयुक्त बदल म्हणतात. तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचणाऱ्या बदलांना हानिकारक बदल म्हणतात. ओके, चांगलं वाचलंस समीक्षा. थँक्यू. बर, ओके. बाबा आहेत का सोबत? हो आहे ना. नमस्कार सर. नमस्कार किशोरजी. बोला ना सर. समीक्षाचा अभ्यास खूप जोरदार सुरू आहे. हो सर. तुम्ही सगळेजण तिला अभ्यासात मदत करताय याबद्दल खूप खूप कौतुक. हो ना सर. चालेल, आम्हाला तुम्हा सर्वांशी बोलून खूप मजा आली. ठीक आहे. शुभेच्छा. चालेल, ओके, बाय बाय. ओके, बाय बाय. नमस्कार, मी खंडाळा ब्लॉकमधून CRL संदीप रांजणे बोलतोय. शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम नागपूरचे विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार प्रथम फाउंडेशन यांच्या प्रेरणेतून नागपूर जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रेडिओवर व युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशात राज्यात शाळा बंद होत्या. अशा वेळेस मुलांच्या शैक्षणिक कार्यात खंड पडू न देण्याचे काम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देण्याचे कार्य शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाने केले. माझ्या मते शैक्षणिक कार्यात या उपक्रमाचे मोलाचे योगदान आहे. धन्यवाद. मी सूरजलाल लिंगाराम एलमुले, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शिक्षणात समाजाचा सहभाग वाढावा यासाठी मी शाळाबाहेरची शाळा हा कार्यक्रम लाऊडस्पीकरवरून नेहमी गावात ऐकवतो. पालक, विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. मुले स्वतः अभ्यास करायला शिकली. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीने शैक्षणिक क्षेत्रात कोरोना लॉकडाऊनच्या काळात क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुलांच्या अभ्यासासोबतच आरोग्य, खेळ याची माहिती ऐकून दैनंदिन अभ्यासात व समाजात मुले उपयोग करताना दिसून येत आहेत. संपूर्ण विषयाची माहिती सांगितली जाते. मुले स्वतः शिकू शकतात हा विश्वास आज निर्माण झाला आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व नागपूर आकाशवाणीला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. मी सुरेश रामचंद्र चौधरी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा आसरली, पंचायत समिती सिरोंचा, जिल्हा परिषद गडचिरोलीवरून बोलत आहे. कोरोनाच्या काळात म्हणजेच सत्र 2020-21 या सत्रात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विविध स्वयंसेवी संस्था, महाराष्ट्र शासनाने विविध नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्यापैकी मला आवडलेला एक अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे शाळा बाहेरची शाळा. यामधून अतिशय दुर्गम व डोंगराळ भागातील मुलांची भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेऊन विद्यादानाचे काम करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. त्यामुळे मनोरंजनात्मक अध्यापन झाले. विद्यार्थी व शिक्षक बांधवांना प्रेरणा मिळून शाळाबाहेरील उपक्रम राबविण्यासाठी मदत झाली. या उपक्रमातून मी सुद्धा शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविले आहेत, जसे की बाजारातील मुलाखत, सुतारकाम, विटा निर्मिती, कारागीर आदी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कुमारी वैशाली मारुती चोडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेतालपल्ली, पंचायत समिती शिरोंचा येथे शिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे. सन 2020 या वर्षात कोरोनामुळे सर्व शाळा जरी बंद असल्या तरी देखील शाळेबाहेरील शाळा शिक्षण आमचे सुरूच आहे. मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून स्वाध्याय, प्रश्नपत्रिका सोडवणे, गोष्टीचा शनिवार इत्यादी उपक्रम आम्ही राबवित आहोत. त्यामुळे पालकसुद्धा खूप आनंदित आहे. ते आपल्या मुलांकडून विशेष असे लक्ष देऊन स्वाध्याय सोडवण्यात ते मदत करीत आहे. शिकवण्याची पद्धत जरा नवीन असल्यामुळे छान असा अनुभव आम्हाला मिळत आहे. स्मितींजी, आज वर्षा अखेर निरोप देताना आज तुमचा सुविचार काय असणार आहे? आज वर्षाच्या अखेर माझा सुविचार आहे, सकारात्मकतेने येणाऱ्या 2021 वर्षाचे आपण स्वागत करूया.
वा, मस्त. दोस्तांनो, सुरुवात ही अशी गोष्ट आहे जी मनात एकदा आली की केव्हाही आणि कधीही सुरू करू शकतो. तो देर किस बात की आहे. काय करायचं आहे आधी ते ठरवा आणि मग कधी आणि कसं सुरू करायचंय हे आपोआप ठरेल. आता मात्र थोडासा ब्रेक घेऊ, विचार करू आणि पक्क ठरवून पुढल्या भागात भेटू. बाय बाय 2020. भेटूया 2021 मध्ये. एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट. टेक केअर. नमस्कार.